ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. श्री अरविंद यांनी एका साधकाला लिहिलेले एक पत्र आहे. त्यात त्यांनी साधनेतील म्हणजे आध्यात्मिक मार्गावर चालताना येणाऱ्या अडचणी आणि प्रगती कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केलंय. हो, नमस्कार. हे पत्र खूप महत्वाचं आहे, विशेषतः पूर्ण योगासारख्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी. बरोबर. तर आज आपण याच पत्रावर जरा सखोल चर्चा करूया. म्हणजे या मार्गावर निराशा येते, अडखळे येतात, त्यावर मात करून पुढे कसं जायचं, श्री अरविंद काय सांगतात ते जरा बघूया. नक्कीच. श्री अरविंद सुरुवातीलाच एका गोष्टीवर खूप जोर देतात, ती म्हणजे धीर, पेशन्स. धीर. हो, कारण पूर्णयोगात काय आहे ना, फक्त वरवरचे बदल नाहीत करायचे, तर आपल्या प्रकृतीच्या म्हणजे आपल्या स्वभावाच्या अगदी प्रत्येक लहान सहान भागात बदल अपेक्षित असतो. अगदी आतून बदलणं म्हणायचं का? अगदी. आपल्या सवयी, विचार, भावना, सगळं काही. त्यामुळे याला वेळ लागतोच. संयम खूप महत्वाचा आहे. हे अगदी खरं आहे. कारण अनेकदा कसं होतं, साधक एकदम उत्साहात ठरवतो की नाही, आता मी पूर्णपणे श्रीमाताजींना शरण जाणार, आत्मसमर्पण करणार. हो, निश्चय पक्का करतो. पण लगेच दुसऱ्या दिवशी किंवा काही तासांतच काहीतरी जुनी सवय, जुना विचार किंवा नको असलेलं वर्तन उफाळून येतं. बरोबर. आणि मग काय होतं की साधकाला वाटतं, अरे चा, आपल्यात काहीतरी कमी आहे, आपण यासाठी पात्रच नाही. निराशा येते. हो, आणि इथेच म्हणजे याच मुद्द्यावर श्री अरविंद एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात, थोडी अनपेक्षित वाटेल अशी. अच्छा, काय? ते म्हणतात की जेव्हा तुम्ही असा दृढ निश्चय करता ना, तेव्हा तुमच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या स्वभावातल्या, त्या हमखास वर येतातच. म्हणजे त्या येतातच असं ठरवून? हो, त्या येतातच. हे अपयश नाहीये, उलट त्या निश्चयाची ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे असं समजा. म्हणजे हे नॉर्मल आहे. अगदी. श्री अरविंद म्हणतात की अशा वेळी घाबरून जायचं नाही, मागे हटायचं नाही. उलट त्या ज्या गोष्टी वर आल्या आहेत त्यांचं तटस्थपणे निरीक्षण करायचं. निरीक्षण करायचं म्हणजे कसं? म्हणजे त्यांना ओळखायचं. अच्छा, हा माझा जुना राग आहे, ही माझी जुनी भीती आहे, पण त्यांच्यात सामील व्हायचं नाही. त्यांना स्वतःवर ताबा मिळू द्यायचा नाही आणि शांतपणे त्यांचा त्याग करायचा. म्हणजे आपला जो मूळ संकल्प आहे, जी इच्छाशक्ती आहे, ती या वर आलेल्या गोष्टींपासून वेगळी ठेवायची. अगदी. आणि त्यांना घालवण्यासाठी मग श्रीमाताजींच्या शक्तीला आवाहन करायचं, असं काहीसं. अगदी बरोबर, तीच पद्धत. आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की समजा काही काळ आपण त्या नकारात्मकतेत अडकलो, जे होऊ शकतं. हो. तरीसुद्धा शक्य तितक्या लवकर स्वतःला त्यातून वेगळं करून पुन्हा मार्गावर यायचं. श्री अरविंद स्पष्ट सांगतात की हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. यात कोणी कमी किंवा जास्त पात्र असा प्रश्नच नाही. म्हणजे असं नाही की मला जास्त त्रास होतोय किंवा माझ्याकडूनच होणार नाही. नाही, अजिबात नाही. एखादी गोष्ट लगेच नाही साधली किंवा एखादी अडचण जास्त काळ टिकली तरी ती अशक्य आहे किंवा आपण कमी आहोत असं अजिबात मानू नये. ही त्या प्रोसेसचाच एक भाग आहे. या संदर्भात आणखी एक मुद्दा आहे, निराशा आणि स्थिरता. कधीकधी निराश आल्यावर काहीच करावंसं वाटत नाही ना. म्हणजे साधनेत जी काही शांतता, स्थिरता आलेली असते ती पण गेल्यासारखी वाटते. नेहमीचं काम पण जड जातं. मग याचा अर्थ ती स्थिरता खरी नव्हती का? ती निघून गेली? नाही. इथे श्री अरविंद परत एक वेगळा दृष्टिकोन देतात. ते म्हणतात की साधनेत जी स्थिरता येते, जी शांतता येते, ती काही आपली स्वतःची प्रॉपर्टी नसते. म्हणजे ती आपण कमावलेली कायमस्वरूपी मिळकत नाहीये. अच्छा, मग? ती स्थिरता श्रीमाताजींशी असलेल्या आपल्या कनेक्शनवर, आपल्या संपर्कावर अवलंबून असते. ती त्यांच्यामुळे आलेली असते. खरं तर आपल्या साधनेतली सगळीच प्रगती, सगळे सकारात्मक बदल हे त्यांच्याच शक्तीमुळे घडत असतात. म्हणजे ती आपली स्वतःची शक्ती नाहीये. त्यामुळे आपळटा करायला शिकलं पाहिजे.
तर त्या शक्तीवर अधिकाधिक अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. स्वतःला त्या शक्तीसाठी अधिकाधिक खुलं करायला शिकलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांपेक्षा त्या शक्तीवरचा विश्वास आणि तिला जागा देणं महत्वाचं. अगदी. आणि अजून एक गोष्ट, हा सगळा प्रयत्न, ही सगळी साधना, ही प्रगती आपण स्वतःसाठी, आपल्या अहंकारासाठी नाही करत आहोत, बरोबर. तर ईश्वरासाठी करत आहोत. ही भावना खूप मदत करते. श्री अरविंद म्हणतात की अगदी आपल्या बाहेरच्या जाणीवेत सुद्धा, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा, तो पूर्ण चैत्य खुलापणा आणायला हवा. म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा प्रभाव सगळीकडे पसरायला हवा. उद्देश जेव्हा मोठा असतो तेव्हा छोट्या अपयशांनी खचून जायला होत नाही. निश्चितच. तेव्हा निराशा कमी येते आणि टिकून राहायला मदत होते. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय मुख्य मुद्दे घेऊ शकतो? एक म्हणजे साधनेच्या मार्गावर अडथळे, निराशाही येणारच. ते प्रवासाचाच भाग आहेत. हो, स्वाभाविक आहेत ते. महत्वाचं हे आहे की आपण त्यावर प्रतिक्रिया कशी देतो. निराश न होता त्यांना तटस्थपणे ओळखणं, त्यांचं निरीक्षण करणं. आणि स्वतःच्या बळावर सगळं करायचा प्रयत्न न करता एका उच्चतर शक्तीच्या मदतीसाठी आवाहन करणं. बरोबर. हाच मार्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी स्थिरता आहे, जी प्रगती आहे, ती आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाचा भाग कमी आणि त्या दिव्य शक्तीशी असलेल्या आपल्या जोडणीवर, आपल्या विश्वासावर आणि आपल्या शरणागतीवर जास्त अवलंबून आहेत. म्हणजे अपयश आलं तरी ते आपलं अंतिम सत्य नाहीये. अजिबात नाही. ते शिकण्याची संधी आहे, प्रक्रियेचा एक भाग आहे. अगदी. यावर विचार करायला एक छान प्रश्न उरतो शेवटी. श्री अरविंद यांनी ही जी पद्धत सांगितली आहे, अडचणींचं तटस्थ निरीक्षण करणं, त्यांचा स्वीकार न करणं आणि मदतीसाठी आवाहन करणं, ही फक्त आध्यात्मिक साधनेपुरतीच आहे की आपल्या रोजच्या आयुष्यात पण जेव्हा मोठी आव्हानं येतात, मोठे बदल करायचे असतात, तेव्हाही ही पद्धत तितकीच उपयोगी ठरू शकते? याचा विचार करायला हरकत नाही. नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.